या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या वतीनं अनेक महत्त्वाच्या घोषणा या ठिकाणी करण्यात आल्या। विशेषतः दोन्ही सभागृहांमध्ये एकूण 18 विधेयके संमत झाली आहेत आणि विधान परिषदेमध्ये एक विधेयक प्रलंबित आहे आणि विधानसभेत 2 विधेयक प्रलंबित राहिले। त्यामुळे मोठ्या प्रमाणात विधेयकं या अधिवेशनामध्ये आपण संमत केली, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सेवा हमी विधेयक हे आपण मंजूर केलं आहे। फी रेग्युलेटरी अथॉरिटीचं विधेयक आपण मंजूर केलं आहे। अनेक महत्त्वाचे विधेयकं मुंबईकरता 500 चौरस फुटाच्या आतल्या घरांना टॅक्समधून सूट देण्याचं विधेयक असेल, अनेक महत्त्वाचे विधेयकं हे आपण या ठिकाणी केले आहेत। आताच सभागृहामध्ये मराठीला राजभाषेचा दर्जा देणारं विधेयक देखील विधान परिषदेने मंजूर केलं। विधानसभेने ते आधीच मंजूर केलं होतं आणि त्यामुळे महत्त्वपूर्ण अनेक विधेयकं या ठिकाणी आपण मंजूर केली आहेत। विशेषतः राज्यातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात आत्महत्याग्रस्त भागाकरता राज्य सरकारने विशेष निर्णय घेतले, ज्याच्यामध्ये कर्जाचं रिशेड्युलिंग हे 3 वर्षाच्या ऐवजी 5 वर्ष करणे, पहिल्या वर्षीचं व्याज राज्य सरकार पूर्णपणे भरेल आणि पुढच्या प्रत्येक वर्षीचं 6% व्याज हे राज्य सरकार भरेल असा निर्णय आपण केला। 5 वर्षात दरवर्षी 5,000 कोटी रुपये हे शेतीतल्या गुंतवणुकीत वाढवायचे, अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण निर्णय हा आपण केला। 14 जिल्ह्यातल्या 22 लाख शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा विधेयकाच्या अंतर्गत 3 रुपये किलो तांदूळ आणि 2 रुपये किलो गहू हा देण्याचा निर्णय आपण घेतला। राजीव गांधी जीवनदायी योजनेचा स्कोप या जिल्ह्यांमध्ये वाढवून अधिकचे हॉस्पिटल्स त्याच्यामध्ये एनरोल करून कुठली अट न ठेवता आरोग्याचा फायदा त्यांना देण्याचा आपण निर्णय घेतला। शेतकऱ्यांच्या जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भातला निर्णय आपण घेतला। त्याचप्रमाणे या ठिकाणी जी काही आकस्मिक परिस्थिती उद्भवू शकते, सुदैवाने आज ज्यावेळेस आम्ही पुन्हा माहिती घेतली आहे तर आता दुबार पेरणीची जी वेळ आहे ती 10 लाख एकरावरच येईल अशा प्रकारची आजची माहिती आहे आणि पुढच्या 2-3 दिवसात पाऊस पडला तर ती त्याहीपेक्षा कमी होईल आणि सगळीकडे पावसाचा अंदाज आहे। त्यामुळे त्याही संदर्भात काही व्यवस्था या आपण त्या ठिकाणी केल्या आहेत। कर्ज वाटपामध्ये देखील यावर्षी जे कर्ज वाटप केलेलं आहे शेतकऱ्यांना ते गेल्या 7-8 वर्षाच्या तुलनेत सर्वात जास्त कर्ज वाटप शेतकऱ्यांना यावर्षी आपण केलं आहे। जवळजवळ 30 लाख शेतकऱ्यांना 17,317 कोटी रुपयाचं वाटप हे या ठिकाणी आपण केलेलं आहे। त्याचप्रमाणे स्मार्ट सिटीच्या संदर्भात 10 शहरांची निवड आपण करून
या ठिकाणी केंद्र सरकारला ते कळवण्याचं काम केलं आहे। LBT हा 1 तारखेपासून रद्द करण्याचा आपण निर्णय घेतला आणि हा घेत असताना कुठलाही नवीन टॅक्स न लावता आपण या ठिकाणी जो आपल्याला हे मिळतो विक्रीवर काय म्हणतो स्टॅम्प ड्युटी ही आपण महापालिकांना असाइन करतो। काही महापालिकांमध्ये स्टॅम्प ड्युटीचं त्यांच्या LBT किंवा ऑक्ट्राच्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न आहे, ते त्यांना पूर्ण असाइन आपण करतो आहोत। पण जिथे ते कमी आहे त्या ठिकाणी आपण राज्याच्या वतीनं नुकसान भरपाई देतो आहोत आणि याकरता त्यांना राज्यावर अवलंबून राहावं लागू नये म्हणून कन्सॉलिडेटेड फंडाच्या बाहेर ही व्यवस्था आपण उभी करतो आहोत। हे करत असताना आपण जवळजवळ 8,08,391 व्यापाऱ्यांना यातनं सूट दिलेली आहे, म्हणजे 99.85% व्यापाऱ्यांना सूट मिळाली आहे। केवळ 1100 व्यापाऱ्यांना LBTतनं सूट मिळालेली नाही। ती न देण्याचं कारण एवढंच आहे की त्यातनं त्यांना विंडफॉल गेन्स आहेत आणि त्यामुळे ते त्यांना मिळू नये एवढ्याकरता ती दिलेली नाही। साधारणपणे या 1100 लोकांचा जर विचार केला तर 1100 लोकांना 1800 कोटी रुपयाची सूट झाली असती जरी सूट दिली असती, आणि म्हणून ती काही आपण त्या ठिकाणी दिलेली नाही। मुंबई नागपूर दरम्यान राज्याचे 4 विभाग जोडण्याकरता कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे हा देखील एक नवीन संकल्पना आपण मांडली आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं MSRDC मिळून या रस्त्याची निर्मिती करेल आणि राज्याच्या मागास भागामध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरता या रस्त्याचं एक महत्त्वपूर्ण योगदान हे आपल्याला या निमित्ताने मिळेल। मुंबईतल्या मोडकळीस आलेल्या इमारतीच्या रहिवाशांना संरक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला। गिरणी कामगारांच्या घराच्या संदर्भातली आपण त्या ठिकाणी घोषणा केली। मालवणी विषारी दारू प्रकरणामध्ये 302ची कारवाई करून त्यांना त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचं काम आपण केलं। त्याचबरोबर वेगवेगळ्या उद्योग समूहांशी देखील राज्य सरकारचे या दरम्यान करार झाले, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जनरल मोटर्ससोबत 6,400 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचा करार झाला। बॉश कंपनीसोबत 25 ITI मध्ये त्यांच्याशी करार करून या ठिकाणी ट्रेनिंग देण्याच्या संदर्भातला करार आपण या ठिकाणी केला। राज्यात पहिल्यांदाच 2015-16 सालासाठी विजेचे दर हे 5.72% आपण त्या ठिकाणी कमी केले, त्याची घोषणा आपण या ठिकाणी केली। EBCची जी शुल्क सवलतीची उत्पन्न मर्यादा आहे ती देखील 2.5 लाखापर्यंत वाढवण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतला। OBCची 6, EBCची 1 लाख होती ती 2.5 लाख केली, आर्थिक मागास। त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला। सोबत या ठिकाणी सफाई कामगारांना मोफत घरं देण्याच्या संदर्भातला निर्णय हा आपण या ठिकाणी घेतला। पतसंस्थांच्या नियंत्रणाच्या संदर्भातले काही निर्णय आपण या ठिकाणी घेतले। मी सगळे निर्णय आपल्याला प्रेस नोट मिळणारच आहे, त्याच्यामुळे मी त्याच्या सगळ्याच्या डिटेल्समध्ये जात नाही। वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय समाजातल्या सगळ्या घटकांकरता, मग ते शेतकरी असतील किंवा शहरात राहणारे लोक असतील, व्यापारी असतील, विद्यार्थी असतील, समाजातल्या सगळ्या घटकातल्या लोकांकरता या अधिवेशनाच्या निमित्ताने निर्णय घेण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला आहे। विरोधी पक्षांनी या अधिवेशनाच्या निमित्ताने चर्चेपेक्षा गोंधळाला जास्ती प्राधान्य दिलं। अनेक गोष्टी जे चर्चेतनं ते मान्य करू शकले असते ते त्यांनी त्या ठिकाणी करण्याचं टाळलं आणि सातत्याने बहिष्काराची भूमिका ही त्या ठिकाणी घेतली। विशेषतः त्यांनी ज्या प्रकरणांचा भ्रष्टाचाराच्या निमित्ताने बाऊ केला होता त्याच्यामध्ये विरोधकांना आम्ही उघडं पाडलं आणि जी प्रकरणं घडलीच नाहीत त्याचे वेगवेगळे आकडे देऊन प्रस्ताव मांडण्याचा विक्रम पहिल्यांदाच विरोधी पक्षांनी या ठिकाणी केला, हेही आम्ही या निमित्ताने दाखवून दिलं। पण तरी देखील वेगवेगळी विधेयकं या ठिकाणी पास झाली आहेत, त्यात निश्चितपणे विरोधकांचंही सहकार्य लाभलेलं आहे, म्हणून त्याकरता मी त्यांचे आभार देखील मानतो। आणि
राज्य सरकार अशाच प्रकारे सर्वसामान्यांकरता कार्य करत राहील ही हमी या निमित्ताने मी देतो. महापालिकांचं उत्पन्न त्या एरियात येणाऱ्या स्टॅम्प ड्युटीला त्यांना मिळेल का त्यांचा एकत्र फंड होऊन ते सुटून देतील? त्या महानगरपालिकेचा त्यांना मिळेल. महानगरपालिका क्षेत्रात जेवढं तिथे वसूल होतो तो सगळा मिळेल. आणि जिथे त्यांचं म्हणजे ऑक्ट्राय किंवा LBT मागच्या 5 वर्षातलं याच्यातले जे हायेस्ट आकडा आहे तो त्यांचा आकडा आपण धरू त्याच्यावर 8% त्यांना जास्ती द्यायचा आहे. तर जिथे शॉर्टफॉल असेल म्हणजे स्टॅम्प ड्युटी आणि हा आकडा याच्यात कमतरता असेल तर उरलेला पैसा राज्य सरकार देईल. ते 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 त्या शहराला मिळेल. एकूण जो तुम्हाला महापालिकांना द्यायचा आहे ते 7,500 कोटीच्या आसपास आहे आणि तुम्ही आता जी पुरवणी मागण्यामध्ये प्रोव्हिजन केली ती 2048 कोटीची. स्टॅम्प सोडून नाही ही स्टॅम्प सोडून आहे. ही लागणार नाही, एवढी लागणार नाही आम्हाला. म्हणजे कदाचित त्याच्या आसपास लागेल. स्टॅम्प ड्युटी पूर्ण त्यांना असाइन केल्यानंतर जिथे म्हणजे साधारणपणे 7 महानगरपालिकांमध्ये रफली तर त्यांची जास्ती आहे त्यामुळे त्यांना काहीच द्यावं लागणार नाही आहे. 18 महानगरपालिकांमध्ये कुठे 25 कोटीचा फरक आहे, कुठे 50 कोटीचा, कुठे जास्ती पण आहे, कुठे 200 कोटीचा फरक आहे. तेवढी आम्हाला फक्त द्यावी लागेल. हा जो फायनल आकडा आहे 6,000 म्हणजे त्याच्या जवळपास असेल साधारण. घ्यावंच लागेल, निर्णय घेतला तर घ्यावाच लागेल. पण त्याचा काय असतं की जरी आत्ता त्याच्यात बर्डन येत असलं तरी ओव्हरऑल अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळी आपण टॅक्सेस कमी करतो म्हणजे खूप प्रकारचे टॅक्सेस ज्यावेळेस कंप्लायन्स कमी करतो त्यावेळी टॅक्सेसचं कंप्लायन्स करण्याची व्यवस्था देखील मोठी होते. कारण अनेकदा म्हणजे हे म्हणणं योग्य नाही पण समजावं म्हणून म्हणतो की हा टॅक्स भरला तर हा टॅक्स दाखवावा लागतो म्हणून हाही टॅक्स भरला जात नाही. अशा अनेक वेळा गोष्टी होतात. त्यामुळे मिनिमम टॅक्सेसने टॅक्सेस वाढतात आणि आम्हाला विश्वास आहे की राज्यात गुंतवणूक वाढते त्यामुळे राज्याच्या वॅटमध्ये भरीव त्या ठिकाणी वाढ होईल अशी अपेक्षा आहे. नाही म्हणूनच मी सांगितलं की साधारणपणे जेवढा त्यांना त्या ठिकाणी वाटतो आहे की भार येईल तेवढा भार येणार नाही आणि राज्याने हा कॉन्शियसली घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे निश्चितपणे हा भार राज्य सरकार सहन करेल. आम्ही आमचे रिसोर्सेस वाढवले आहेत. विशेषतः आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या काळी नगरविकास विभागाच्या अंतर्गत ज्या अनेक गोष्टींवर आपण 37 करायचो, सेक्शन 20 करायचो त्याचा विंडफॉल फायदा हा विकासकांना व्हायचा, राज्य सरकारला एक पैसा मिळायचा नाही. आता त्याच्यामध्ये 30% 40% पैसे राज्य सरकारला मिळत आहेत आणि त्यामुळे आपण ते वेगवेगळ्या मार्गांना कव्हर करू शकू. रेट कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आता आम्ही नवीन परचेस पॉलिसी जी तयार केलेली आहे त्याच्यामध्ये अपवाद सोडून आम्ही रेट कॉन्ट्रॅक्ट पॉलिसी काढलेली आहे. काही अपवाद आहेत त्याच्यामध्ये. वरच्या सभागृहात त्यांचं संख्याबळ जास्ती आहे त्यामुळे मला असं बिलकुल वाटत नाही. मुळामध्ये विरोधकांची त्यांच्यावर गेल्या 15 वर्षाचं बॅगेज आहे. मनातनं कुठेतरी त्यांना हे खातं की राज्याची अवस्था आपल्यामुळेच झाली आहे हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे तेवढ्या ताकदीनं आणि प्रभावीपणे आम्हाला तर येऊन 8 महिने झाले आहेत त्यामुळे ते मांडू शकत नाहीत तेवढ्या ताकदीनं आणि प्रभावीपणे. कारण त्यांना हे माहिती आहे की ही अवस्थाच त्यांनी केली आहे. त्यामुळे उसना अवसान किती आणलं तरी मनात नाही यावं लागतं. एकदम 3 विरोधात असताना तुम्ही पुरवणी मागण्यांच्या आकड्यासंदर्भात नेहमी टीका करायचा पण तो सगळ्यात मोठा आकडा तुम्ही सुद्धा पार केलाय. तर तुमचं काय म्हणणं नंबर 1 आणि जेवढी टीका विरोधकांनी केली तेवढीच टीका शिवसेनेच्या आमदारांनी सुद्धा तुमच्यावर केली. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आणि मुंबई नागपूर जो मार्ग बांधणार तो केंद्र सरकारचा प्रकल्प की राज्य सरकारचा म्हणजे त्याच्यावर थोडक्यात कोण लागतो? पहिलं असं आहे की तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिले देतो. हा संयुक्त प्रकल्प आहे. त्याचा आराखडा आता तयार होतो आहे. फायनान्सिंग पॅटर्न त्याचा तयार होतो आहे. तो झाल्यानंतर त्याचं अधिकृत उत्तर देता येईल. ते आज देता येणार नाही पण हा संयुक्त प्रकल्प आहे. अजून दुसरा प्रश्न काय होता? विरोधकांपेक्षा शिवसेनेवर जास्त टीका
नाही, असं मला बिलकुल वाटत नाही. एखाद्या आमदाराला एखाद्या बाबतीतला ग्रीव्हन्स असू शकतो. आमचे आमदार बोलतात, म्हणजे सभागृहामध्ये सत्तारूढ पक्षाच्या व्यक्तीने आपला ग्रीव्हन्स मांडू नये असं त्याच्यावर बंधन नाही आहे. त्यामुळे ग्रीव्हन्स मानला त्याच्यावर उत्तरही दिलं जातं. मला असं वाटत नाही. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर ते आपल्याबरोबर उभे राहताना दिसले नाही. जेव्हा सत्ताधारी पक्षाचे भाजपचे आमदार होते तेव्हा शिवसेनेचे आमदार बसून होते. तुम्हाला दिसतच नाही, हाच प्रॉब्लेम आहे. ते माझ्यासोबत येणार होते, पण ते माझी परवानगी घेऊन गेले, कारण इथे उशीर झाला, त्याच्यामुळे ते आले नाही. म्हणजे मराठवाड्याकडे तुम्ही लक्ष देत नाही, नागपुराकडे जास्त लक्ष या सरकार सुद्धा तसंच सभागृहात आपलं नाराजी व्यक्त करतात उघडपणे मराठवाड्यात चर्चा करतात. खरं म्हणजे आता जे निर्णय आम्ही घेतले त्यात सगळ्यात जास्त फायदा मराठवाड्याला आहे. मराठवाड्याच्या म्हणजे विदर्भातले तर 7 जिल्हे पकडले आहेत, पण जेवढ्या स्कीम घोषित केल्या त्या मराठवाड्यातल्या 14 जिल्ह्याला घोषित केल्या. कधी कधी माणसं चुकीच्या इन्फॉर्मेशनवर बोलतात. आता ते कुठलं तरी कार्यालय कोणीतरी, मी कोण म्हणाला माझ्या लक्षात नाही, पण ते कुठलं आपलं ते नरेगाचं कार्यालय हे नागपूरला नेलं. तर नरेगाचं कार्यालय नागपुरात उघडून 8 वर्ष झाले. ठीक आहे, आम्ही नेलेलं नाही. ते होतं असं कधी कधी, काय प्रॉब्लेम नाही. हां, 7 दिवसाचं केंद्र नाही, असं आहे की केंद्र सरकारला आमच्या कृषी मंत्र्यांनी विशेष विनंती केली आहे. त्या विशेष विनंतीच्या अंतर्गत आज ती मुदत संपणार होती. सगळ्यांची मागणी होती की अजून 7 दिवस ती वाढवली पाहिजे. आम्ही 15 दिवसाची मागणी केली होती, आता 7 दिवसाची त्यांनी त्या ठिकाणी वाढ दिली आहे. मुंबईचा डीपी प्लॅन न झाल्यामुळे मुंबईतली आणि उपनगरामध्ये अनेक जुन्या इमारतींचं म्हणजे रिडेव्हलपमेंटची कामं थांबलेली आहेत आणि त्यामुळे लोक असं भीतीमध्ये आहेत की इमारती पडू शकतात. तर त्यासाठी काय उपाययोजना सरकार करणार आहे? नाही, कुठलंही थांबलेलं नाही आहे, कारण जे स्ट्रिक्टेस्ट ऑफ द 2 मध्ये अडकला तेवढंच थांबलं आहे. बाकी ज्यांना LOI आहे किंवा ज्यांचं झोन तेच आहे आणि ते काही सरसकट झोन चेंज झालेले नाही आहेत. एखाद्याच ठिकाणी असे झोन चेंज झाले आहेत, त्यामुळे जिथे झोन चेंज झालेले नाहीत तिथे स्ट्रिक्टेस्ट ऑफ द 2 लागूच होत नाही. त्यामुळे असं काही बाबा सगळा विकास थांबला आहे अशा प्रकारची अवस्था नाही आहे. काही ठिकाणी अडचणी आहेत, त्या लवकर दूर झाल्या पाहिजे असा प्रयत्न आहे. जुन्या इमारती नाही, शेवटी जुन्या इमारतींचा जर झोन चेंज झालेला नाही तर त्या ठिकाणी स्ट्रिक्टेस्ट ऑफ द 2 लागूच नाही आहे. त्याला जुनाच जो काही DCR आहे तोच लागू आहे त्याला. त्यामुळे ते आजही करू शकतात. तर अंजली गंगाने आज पुन्हा एकदा सिंचन घोटाळ्यावर प्रेस कॉन्फरन्स केले अजित पवारांनी आणि या संदर्भात तुमच्याकडे तक्रार केली. तर हा घोटाळ्यावर काही कारण त्यांनी माझ्याकडे काही कागदपत्र पाठवलेली आहेत, ती मला मिळालेली आहेत. त्याचा मी अभ्यास करतोय आणि ती सगळी कागदपत्र ही ACB विभागाला मी पाठवणार आहे. कृत्रिम पावसाचा काय स्टेटस आहे? कृत्रिम पावसाच्या संदर्भात 2 वेळा आपण विचारणा केली, पण IMDने सांगितलं की आत्ता योग्य वेळ नाही. त्यामुळे आपण हे पहिलेच घोषित केलं होतं की IMD सांगेल तेव्हाच आपल्याला कृत्रिम पाऊस पाडता येईल. देवेंद्रजी, गोंदियात जी भाजप आणि काँग्रेसची युती झाली आहे त्याच्याशी आपण सहमत आहात का आणि त्याचं समर्थन कसं करा? नाही, काँग्रेस आणि भाजपची युती नाही झाली. स्थानिक स्तरावर अनेक युत्या होऊ शकतात. आमची राष्ट्रवादीशी काही जिल्हा परिषदांमध्ये झाली, कुठे शिवसेनेची काँग्रेसशी होते, कुठे अजून कोणाची. त्या स्थानिक स्तरावर महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात जर आपण बघितलं असेल तर तिथले काही कंपल्शन्स असतात. आणि आमच्या पार्टीत तरी हा निर्णय आहे की आमच्या पार्टीत आम्ही महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा याचे सगळे अधिकार, तिकीट वाटपापासून सगळे अधिकार हे स्थानिक स्तरावर देतो. त्यामुळे काँग्रेससोबत आम्हाला युती करायची नाही, आम्ही करणार नाही. ती कुठल्या गाड्यांची होती मला माहिती नाही. थँक्यू. विधानसभेचा उपाध्यक्षपद रिक्त आहे, त्याच्याबद्दल काय नाही आणि मंत्रिमंडळाचा विस्तार मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनानंतर आणि अधिवेशनापूर्वी करू, त्याचा निर्णय लवकरच करू. जयंत पाटलांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन असा आरोप केला की विनोद तावडेंनी ती जी अग्निशमन उपकरण खरेदीची फाईल होती ती त्यांच्या घरच्या कपाटात ठेवलेली आहे. मी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं होतं की ते सभागृहात सादर करा, तर ती आव्हान त्यांनी स्वीकारलेलं नाही. आणि दुसरा त्यांचा विरोधकांचा आरोप आहे की नौकर मालकाची चौकशी कशी करेल, ही ज्युडिशियल इन्क्वायरी असायला हवी होती, त्याऐवजी ती चीफ सेक्रेटरीकडे चौकशी होते, ती चुकीची आहे. पहिली गोष्ट अशी की जयंत पाटील जर सभागृहात थांबले असते तर आज विनोद तावडे ती फाईल घेऊनच आले होते. त्याच्यामुळे म्हणून तुम्ही सादर केलं असं तुम्हाला म्हणायचं? ते नव्हते सभागृहात, सगळं सादर केलं आणि त्यांना अजूनही काही पाहिजे असेल
तर मी वर्षा बंगल्यावर मागवून ठेवतो, त्यांनी तिथे येऊन ती पाहावी. कारण असं आहे, राज्यामध्ये माहितीचा अधिकार आहे साहेब. कोण फाईल दडवू शकतं? जयंतरावांसारख्या सीझन माणसांनी इतका बालिश विषय मांडावा की फाईल लपवून ठेवली. राज्यात कशी फाईल लपवून ठेवता येईल? माहितीचा अधिकाराचा कायदा आहे या राज्यामध्ये, त्यामुळे त्याला काही अर्थ नाही आहे. असं आहे की विरोधक एकही तथ्य देऊ शकले नाही. त्यांची सगळी ते किती विसंगत बोलतायत हे पूर्णपणे आम्ही सभागृहात सांगितलं. तरीही मी सांगितलं की ही सगळी परिस्थिती असली तरी संशय राहू नये म्हणून मुख्य सचिवांना आणि त्याचे एकटे नाही, त्यांच्या अध्यक्षतेखाली 2 सचिवांची समिती केलेली आहे. त्याचा अहवाल येईल. त्या का नाही करू शकत? करू शकतात. बिलकुल अधिकार आहे, 100% अधिकार आहे. असं आहे की जे बिना पुराव्याची ज्युडिशियल इन्क्वायरी कशी करायची? उद्या उठून तुम्ही मला म्हणाल की देवेंद्र फडणवीस तुम्ही खरेदी केली. अरे मी खरेदी केलीच नाही, ज्युडिशियल इन्क्वायरी करा. नाव घेतले नाही. हा, परत हे करताना त्यांनी हेही म्हटलं की आम्ही मंत्र्यांची नावं कुठे घेतली, असंही म्हटलं की मंत्र्यांची नावं कुठे घेतली. तुमच्या माहितीसाठी की नियम 35 अनुसार मंत्र्यांचे नाव आम्हाला घ्यायचे आहे म्हणून त्यांनी विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींकडे नोटीस दिलेली होती. आणि त्या नोटिशीचा उत्तर समजा त्याची एक प्रत आम्हालाही मिळाली मंत्र्यांना की खडसेंचं नाव घेणार आहे, यांचं घेणार आहे. आम्ही अध्यक्षांना त्या ठिकाणी पत्र दिलं किंवा नाव घ्यायला काही हरकतच नाही. फक्त त्या कायद्यामध्ये जो विधानमंडळाचा आपण काय हे केलेला नियम 35 त्याच्यामध्ये 2002ला एक दुरुस्ती केलेली आहे की मंत्र्यांचं नाव घेत असताना आधी ते पुरावे दिले पाहिजे एक, आणि दुसरं त्या संदर्भामध्ये खोटं निघालं तर जबाबदारी स्वीकारली पाहिजे. हे लिहून दिलं पाहिजे की हो मी जबाबदारी घ्यायला तयार आहे आणि हे कागदपत्र आहे पुराव्याचे. असं असलं तर यांना नाव घ्यायची परवानगी द्यावी, अन्यथा देऊ नये असं पत्र मी स्वतः दिलं. आणि त्यांनी ते वाचल्यानंतर मग त्यांनी ते नाव घ्यायचं टाळलंच, कारण जबाबदारी घ्यावी लागते ना. 3 कोटी रुपयाची खरेदी झाली असताना 125 कोटीची झाली तर पुरावा तर लागेल की नाही कुठे झाली. आणि त्यामुळे नियम 35चा वापर करत असताना त्यांना जर एवढा ठामपणे आहे तर मंत्र्यांची चौकशी करायची असं जर ठामपणे नाव घ्यायला पाहिजे होते. आणि त्यांनी मग त्यात काय केलं, मंत्र्यांच्या नावाने घातले. तुम्ही प्रस्ताव जर पाहिला तर त्यांनी विभागाकडे भ्रष्टाचार झाला, कृषी विभागात भ्रष्टाचार झाला, याच्यात असं म्हटलं आहे. आणि शेवटी विभागातला भ्रष्टाचार जर चौकशी करायची असेल तर कोण करणार आहे? ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, त्याची चीफ सेक्रेटरीच करणार आहे ना. डिपार्टमेंटल इन्क्वायरी आहे ती, त्यांनीच मागणी केली आहे त्या ठरावामध्ये. विभाग नाही, आम्ही ज्यावेळेस मांडायचो पुरावा एकही पुरावा हे देऊ शकले नाही. दे हॅव फेल्ड. थँक्यू. एवढी कॉपी खूप झाली आता. रात्री 11 वाजता काय राहू दे.